निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोपीचंदच्या राजधानीत लवकर पोहोचलो नाही तर काहीतरी अघटित घडायचे। जालिंदर आग्रही आहे, संकट आलं तरी तो त्याला सामोरं जाणं पसंत करेल। सदू, आता एक कसं सांगायचं रे महाराजांना? अहो कसं तरी सांगावंच लागेल ना। तू पण बोल, नाहीतर मला एकट्यालाच बोलायला लागतंय। अहो तुम्ही प्रधानजी आहात, तुम्ही सांगा। चला चला। काय वार्ता? कसं सांगू, काही कळत नाहीये महाराज। विलंब नको। पहाटे राजमाता आणि भामिनी हे मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेत महाराज। हे काय सांगता आहात? महाराज, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय। त्या बाहेर कधी गेल्या होत्या? ते बाहेर जाताना दिसलेच नाहीत महाराज। असं कसं होईल? ते आम्हाला बी समजेना महाराज। तुम्ही त्यांना विचारलं का? आम्ही कसं विचारणार? महाराज, महाराज, प्रधानजी आता काही खरं नाही। सदू, आता काय करतील रे महाराज? आता 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 काय करायचं? आता जे होईल त्याला सामोरं जायचं। आपण काही चोरी नाही केली। मी सांगेन की मी जालिंदरनाथांना भेटायला गेले होते। लोमावती देवी तर सगळीकडे नुसता गोंधळ करून ठेवतील। ते अपेक्षितच आहे। महाराज काय म्हणतील हो? त्याला याचंच वाईट वाटलं असेल की मी लपवून ठेवलं की मी बाहेर जाते। त्याची एवढीच अपेक्षा असणार की मी त्याला सांगायला हवं होतं मी कुठे जाते, कोणाला भेटते। आई, बाहेर खूप गोंधळ सुरू आहे। कसला गोंधळ आहे? हेच की तुम्ही भामिनी सोबत रात्री राजवाड्याच्या बाहेर गेला होतात। आई, नक्की काय आहे हे? हो, मी गेले होते। म्हणजे खरं आहे? हो, हे खरं आहे। पण या गोष्टीचा लोमावती देवी किती कांगावा करतील? मी बोलेन गोपीचंदशी। कानिफ, कानिफा,
काय झालं गुरुवर? कानिफ, मी तुला एक कार्य देणार आहे. आपण सांगा, मी तात्काळ करतो. सांगतो, पण त्यासाठी तुला हा प्रदेश सोडून जावा लागेल. आपल्याला सोडून? काही काळासाठी. गुरुवर, आपण इथे सुरक्षित नाही आहात. मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ तू माझा आदेश मान्य करणार नाही? असं नाहीये गुरुवर. तू माझी काळजी न करता इथून प्रस्थान करावे. जशी आज्ञा गुरुवर. कुठे जायचं आहे? इथून दक्षिणेकडे तुला जायचं आहे. तिथे काही राक्षसी वृत्तीचे लोक सज्जन माणसांना त्रास देत आहेत. त्यावर आता निर्णय घ्यावा लागेल. गुरुवर, मी आज भिक्षा मागायला जातो. आपल्यासाठी अन्न तयार करतो, मग जातो. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आई, दूध तरी घ्या. मला काहीही नकोय. आई, स्वामी इथेच येत आहेत. गोपीचंद काय विचारेल याचीच भीती आहे. आई, जे काही खरं आहे ते सांगून टाका. हो, मी खोटं बोलणार नाही. मला मातेशी एकांतात बोलायचं आहे. तू सगळं स्वतःहून सांगशील की मी बोलू? मी सांगते गोपीचंद. मला ऐकायचं आहे. मी जालिंदरनाथ यांना भेटायला गेले होते. कधीपासून भेटते आहेस तू त्यांना? मी त्यांना गुरु मानले आहे. मी स्वतःच त्यांच्याकडे गेले होते. मीच त्यांना विनंती केली होती की त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा.
आणि त्यासाठी राजवाड्यातील गुप्त मार्गाचा वापर केलास? उघड तर मी जाऊ शकत नव्हते. कारण काय? मी तुला सांगितलं होतं की आपण त्यांना राजवाड्यात बोलवू, त्यांचा यथोचित सत्कार करू, पण तू ऐकलं नाहीस. तुला मला एकदाही सांगावंसं वाटलं नाही? तू त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हतास गोपीचंद. ध्यानात आलंय माझ्या. तू चुकीचा समज करून घेऊ नकोस गोपीचंद. तू विश्वास गमावला आहेस माते. गोपीचंद, गोपीचंद, आता मी काय करतो ते बघ. गुरुवर, मी भिक्षा घेऊन आलो आहे. लगेचच अन्न तयार करतो. आणि तू भिक्षा मागायला गेलास तेव्हा काय म्हणाले राज्यातले लोक? त्यांना उत्सुकता आहे. तुमच्याविषयीच विचारत होते. आपण जात असताना गवताचा भारा अधांतरी कसा राहतो हे त्यांना समजून घ्यायचं आहे. त्यांना चमत्काराच्या पलीकडे जाऊन समजावून सांगितलं पाहिजे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. स्वामी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? राजवाड्यात जे काही सुरू आहे त्याबद्दल. सगळ्या गोष्टी स्वच्छ दिसत आहेत. संभ्रम वाटावा असं काहीच दिसत नाही. पण आई बाहेर का गेल्या होत्या त्या मागचं कारण समजून घेतलं पाहिजे. जे चूक आहे ते चूक आहे. तुम्ही लोमावती देवी पलीकडे काही पाहिलेच नाही. कावेरे, कावेरे, कावेरे. तुम्ही रागावलात तरी चालेल, पण आज मी बोलणार. आईंची आता कसलीच इच्छा राहिलेली नाही. आयुष्यात त्यांना गुरु लाभावा हीच इच्छा होती त्यांची. तुम्हीच जर त्यांना आधी होकार दिला असता तर त्या स्वतः बाहेर गेल्याच नसत्या. जी व्यक्ती मला योग्य वाटत नाही त्यांच्याकडे आईला पाठवू. तुम्ही जालिंदर नाथांना भेटला आहात? नाही, भेटायला गेलो होतो पण भेट नाही झाली. मग एकदा तरी तुम्ही त्यांना भेटा, बोला, मग तुम्ही ठरवा ते कोण आहेत. मला अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. मला समजलं. स्वामी, मी येते. मी जे काही सांगितलं त्याबद्दल तुम्ही विचार करावा असंच मला वाटतं.
स्वामी, असं काय महत्वाचं काम आहे की कावेरी बोलत असताना तू मध्ये आलीस आणि तिला जायला भाग पाडलंस? मी आलेलं तुम्हाला आवडलं नाही का? बोल. नको, मी बोललेलं तुम्हाला नाही आवडणार. येते मी. लोमावती, सांग, काय सांगणार आहेस? मी जे सांगेन ते ऐकून तुम्ही लगेच रागवू नका. आई आणि जालिंदरनाथ यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाचं नातं आहे. आता प्रस्थान करशील गुरुवर, परंतु कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा इथे ये. कानी, तुझे प्रेम, तुझी गुरुनिष्ठा आम्हाला समजते आहे. कार्य झाले की ये. गुरुवर, आपण इथे एकटे असणार, आपली सेवा कोण करणार? मीच मुक्या जीवांची सेवा करायला इथे आलो आहे. तू माझी सेवा केलीस ते पुरे. गुरुवर, मला अजूनही असं वाटतं आहे की आपण इथे सुरक्षित नाही आहात. मी इथे थांबलो, काही प्रसंग उभा राहिला तर काहीतरी करू शकेन. मला काहीही होणार नाही. तू काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. शुभम भवतु. येतो.